समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ, कुशल संघटक, युवकांचे आशास्थान, ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले, असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्र परिवार, टीम मार्ग फाउंडेशन, समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर. बोरामणीच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 10 जोडपी विवाहबद्ध. जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य महास्वामींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती. सनईच्या मंगलसुरात आणि चौघड्यांच्या निनादात शेकडो वऱ्हाडींच्या उपस्थितीत बोरामणी येथील SVCS प्रशालेच्या प्रांगणात 10 जोडपी सामुदायिक विवाह सोहळ्यात गुरुवार रोजी 4 एप्रिल रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर 10 जोडप्यांचा जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात विवाहबद्ध झाले. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नववधूवरास शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बोरामणी येथे दरवर्षी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अचलारे मित्रमंडळाच्या वतीने सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचे 12वे वर्ष असून सकाळी 9 पासूनच नववधूवरांचे व पाहुणे मंडळींचे बोरामणीत आगमन सुरू होते. उपस्थित वऱ्हाडींचे स्वागत अचलारे यांनी केले. आलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी स्नेहभोजनांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. संयोजन समितीकडून वधूस मणिमंगळसूत्रासह सौभाग्य अलंकार, शालू तसेच नवरदेवास सफारी पोशाखासह हळदीचे कपडे देण्यात आले. नववधूवरांचे गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात धार्मिक मंत्रोपचारात मंगलमय अक्षता सोहळा पार पडला. आजपर्यंत अचलारे यांनी 252 जोडप्यांचे रेशीम गाठ बांधलेले आहे. या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, आयोजक पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अचलारे, हरिभक्त परायण निलेश महाराज जरेगावकर, ठाकरे गट सेने जिल्हा प्रमुख अमर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा शीतलताई म्हेत्रे, ठाकरे सेनेचे महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रियाताई बसवंती, मनीष काळजे, अशोक देवकते, सेवादल यंग ब्रिगेडचे सुदीप चाकोते, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, सुशील बंदपट्टे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, गंगाधर बिराजदार, शिवा अवचारे, नितीन ननवरे, संगदरीचे माजी सरपंच पद्मसिंह शिवशेट्टी, मुस्तीचे माजी सरपंच नागराज पाटील, दशरथ कसबे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक धनेश अचलारे यांनी केले. साक्ष आपलं वीरशैव धर्मामध्ये पंचपीठाच्या साक्षीने आपण लग्न करून घेतोय. म्हणजे विशेष करून आज पंचपीठ लहान जगद्गुरू इथं उपस्थित सर्व नववधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सुद्धा इथं उपस्थित आहेत. आणि आवर्जून आपलं लाडके नेते म्हेत्रे साहेबांच्या पुढे येणारा वाढदिवस आम्हाला वाटलं होतं की वाढदिवस परवा करून घेतला का, पण कधी कळत नाही, कधी करून घेतल्यानंतर सुद्धा कधी कधी म्हणजे मुहूर्ताप्रमाणे इकडे तिकडे झालेलं आहे. म्हणजे 6 तारीख सुद्धा आपल्याकडे आलं होतं, घेऊन आलं होतं. एक 5 आणि 6 आणि दुसरं एक काय 12 तारीख काय तर घेऊन आलं. आम्ही म्हटलं 5 तारीखला तर आपण नाही, मुंबईला आहे, त्यानिमित्ताने आता 4 तारीखलाच आपण दिलं. साहेबांना सांगावं 2 दिवस अगोदरच वाढदिवस साजरा करावा म्हणून, असं होकार दिलं.
म्हणजे आपण सुद्धा म्हणजे आपल्याला हा भागामध्ये कुठले आपले सगळे नेते, आपण हा पक्ष या पक्ष म्हणत नाही, आपलं सर्व नेता मंडळी म्हणजे एक आध्यात्मिक स्तरामध्ये सुद्धा आहे, राजकीय स्तरामध्ये त्यांचं काम सुद्धा आहे. पण कुठल्या जन्मामध्ये म्हणजे कुठल्या एक आध्यात्मिक याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आपला संप्रदाय जे आहे तेवढा संप्रदाय न धरता सर्व आपल्या मानव पंचाचार्यांनी कन्नडमध्ये सांगितलेलं आहे की मानव धर्मಕ್ಕೆ ಜಯವಾಗಲಿ, धर्मದಿಂದಲೇ विश्वಕ್ಕೆ मनकुल आहे. त्या मनकुलला कल्याण करता आपलं सदैव वीर काम तसंच आहे आणि पंचपीठाधिवेशनचं तसंच आपल्या सर्व लोकांच्या सेवा करण्यात तिने पुढे येऊन सेवा करत आहे. असंच आपलं एक माघारी नेते आपण मेत्र साहेब उभा आलेला आपण सर्वांना माहित आहे. आपण सातलिंगप्पा मेत्रेजी त्यांनी सुद्धा खूप काम केलेलं आहे. त्यांच्या मध्ये जे काही विचारधारा होतं त्यांच्या विचारधारा पुढे घेऊन आपल्या मेहता साहेबांनी घेऊन जात आहे. आपल्या सर्वांना माहित आहे. आपण हा भागातला विकास सदैव आपलं एक चिंतन आहे. असंच आपलं राजकीय जीवन सुद्धा उत्तर सामुदायिक विवाह सोहळ्याला आहे आणि जगद्गुरुजी आलेला आहे. माझे आपलं केंद्र देशाच्या माझे राज्यमंत्री मग त्यांनी आलेला आहे. आपण जरी बोलायला गेलं तर एवढे लोक येणार नाही. ते लोक आपल्या व्यवहारासाठी एक दिनेश अचलाऱ्यांच्या वर एक म्हणजे त्यांच्या कार्य बघून आपण सर्व इथं आलेलं आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्यावर आहे. आपण जे समाजाचं ऋण करून जायचं नाही. लग्न का हा वर्ष तुमचं लग्न आहे, तुम्हाला कुठलाही जे जबाबदारी काम हा समाजासाठी काम तुमच्यावर सोपलं नाही. पुढे येऊन हा समाजाचं ऋण पेटवला पाहिजे म्हटलं तर तुम्ही पुढच्या वर्ष येऊन हा सर्वधर्मीय सामूहिक विवाहामध्ये तुम्ही आवर्जून येऊन तुमच्या सेवा इथं घडवला पाहिजे म्हणजे तुमच्या सेवा इथं द्यायला पाहिजे. आपण तेव्हाच आपल्या समाजाचं ऋण तोडणार पूल नाही तो पोळाच्या पाकळी जसं म्हणताना तसं आपण पेटवून. राज्यमंत्री माननीय श्री सीतारामजी मेत्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणी येथे सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेले आहे. आतापर्यंत आम्ही 12 वर्षात 252 जोडप्याचे लग्न लावून दिलेले आहे आणि या जोडप्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी काशीचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या दिव्य सानिध्यात हा सामुदायिक विवाह सोहळा झालेला आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या देशाचे गृहमंत्री माननीय श्री सुषमा शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माननीय श्री सीतारामजी मेत्रे साहेब, माजी आमदार दिलीप माने मालक, तसेच चेतन नरोटे, मौलाना पाटील, सुरेश अण्णा आसापुरे, तसेच राजवाना शेट्टी, नागेशाना गायकवाड, दशरथ बॉस कसबे, राजन भाऊ जाधव, सुमित चाकोते आणि सर्व मान्यवर सर्वांच्या उपस्थितीत हा सामुदायिक विवाह सोहळा झाला. आमच्या गावातील प्रत्येक ग्रामस्थ मित्र परिवार यांच्या सहकार्यामुळे हा 252 लोकांचं लग्न झालेलं आहे. आम्ही स्वतः एक साधा ताट वाटत नाही. सर्व आमच्या गावातील लोक सर्वांनी जेवणाची व्यवस्था करतात, लग्नाची व्यवस्था करतात, पाण्याची व्यवस्था करतात, जोडप्यांची व्यवस्था करतात. सर्व गावातील सर्व ग्रामस्थ मित्र परिवार म्हणजे सर्व जिवलग मित्र सर्वांच्या सहकार्यामुळं हा मी 252 लग्न गोरगरिबांचं लग्न लावून दिलेलं आहे आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे मला हा प्रेम आणि हे माया ममता आणि सर्वांच्या आशीर्वाद असंच माझ्यावर कायमस्वरूपी राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.